नानाच्या यामला सुरुवात झालेली. ना आता याम करणार डायरेक्ट पाय दुखायचे. आता असं आहे ना की चित्र पब्लिक आता रात्रीचे वाजलेले 3. आपण येऊन पोहोचलेलो इथं खडके वाके मध्ये. आता आपला मुक्काम आजचा इथंच आहे. खडके वाके मध्ये बरंच अंतर कव्हर केलं. किती अंतर कव्हर केलं आज आपण? जवळजवळ 40-45 किलोमीटर. 40 किलोमीटर अंतर कव्हर केलेले. आता 3 वाजलेले. थोड्या झोपू 2 तास, परत आपला पुढचा प्रवास चालू करू. नेक्स्ट मॉर्निंग. गुड मॉर्निंग मित्रांनो. आता वाजलेले 6 वाजले. फायनल 3 तासाचे आता आपण झोप घेतली. परत आता निघालो पुढच्या रस्त्याला. पाय दुखात आहे थोडे थोडे, पण काय हरकत नाही. आता जोमात चालायचंय. निम्मे आपले पुढे, निम्मे इकडे मागे. आता बघ कशी लंगडत चालत तिथे निघले तेव्हा पळायच. तर पब्लिक आपण निघलो 6:30 ना, नाही 6 वाजता निघलो होतो. अंधार होता. आता झाली सकाळ झाली. आता चांगला दिवस उगले. आमच्या नाना तुम्हाला शुभ सकाळ डायरेक्ट. इकडे निम्मे फोनवर चालू आहे आता नियोजन. ह्या रस्त्याने जायचं की ह्या रस्त्याने जायचं. पब्लिक आता जसं जसं दिवस उगायला लागला तसं निम्म्या पोरांना जाताना गेम व्हायला सुरुवात झालेली. आपण थोडा आराम केला त्याच्यामुळे काय नाही वाटत आता. असं चालू आहे. हाय हॅलो चालू आहे. निम्म्यांचा गेम झालेला आहे. तुमचा गेम झाला का? नाही हो, आम्ही एकदम ओके मध्ये. टेन्शन घेत नाही. देवाचं नाव घ्यायचं पुढे चालायचं. असं तर निम्म्याचं झाला इकडे. वातावरण एकदम क्वालिटी बरं. सकाळचं एकदम फ्रेश वातावरण आहे. सगळं क्वालिटी. आता लवकरच आपण आशूच्या पाठावर जाणार आहे. आशूच्या ना असं नानाचा जुना फोटो पाय. नानाच्या जुन्या यादी ताज्या करून राहिले. डायरेक्ट बर्थडेचा हॅपी बर्थडेचा फोटो आहे. आता निम्म्यांचा गेम झालाय. सगळ्यांना उठे जाणार आहे तो आता. फोन लावून गँग ऑन अ गँग. डायरेक्ट नानाच्या यामला सुरुवात झालेली. नाना आता याम करणार डायरेक्ट पाय दुखायचे मध्ये. मग चालणार आले डायरेक्ट पाळणे घालायचो. संतोष शेट्टीकडे सायकल चालवायचो. तिला काय करू राहिला इथं? नेलो शेट बसले काय पाळणे घालायचो. ना बोंगो ना तुमच्या नाही का? बरोबर करतोय खरं सांग. कमेंट मध्ये सांगा. चुकीच ना होऊन जाऊन द्या ना. डायरेक्ट सपोर्ट सिस्टम. हो ना. आता ऊन वाढलंय. पायाला असे चटके बसायला लागले का भयानक वाणे पर दिसते. ना कच चटके बसत पायाला भयानक पार. आता असं आहे ना की चित्र झालेलं नको झालेली. असं वाटतं कधी तो पाठ येतोय, कधी गावा पाठात उड्या मारत्या पोहायला. आता प्लॅनिंग मागं चालू आहे मस्त पैकी पाठात पोहायला जायची. मजा घ्यायची म्हटलं त्याच्या आधी चटके तर घ्यायला लागेल. त्यामुळे ऊन एवढं भयानक लागत आहे का बरं. आदत नाही करायचं. हा भाई आपले राहुल भाऊ आता आपल्या सगळ्यांना पोहायला शिकवणार आहे. आपले कट्टर पोहणार डायरेक्ट. डोबले तरी सगळ्याला काढा जबाबदारी आपली राहुल भाऊची. आणि जो डोबो जाईन तिची जबाबदारी राहुल भाऊ आहे. हा डायरेक्ट काय असेल ती पाय कस तापत आहे पाय. पाहिले भयानक तापतात. कसं ऊन कसं वाटतं तुम्हाला? कडक आम्हाला आता लई गरम वाटतंय. कुठं विश्रांती घ्यावा. विसरायची नाही आता डायरेक्ट पाठावर जाणार. मग घाम आलाय. हा अश्वीच्या पाठावर जाऊन आता पोहण्याचा आनंद घेणार आहे आम्ही. असं राहुल शेठ आम्हाला सगळ्यांना पोहायला शिकवणार. पाटा डायरेक्ट या बांधा बसून त्या बांधा पोहतात. या बांधा डायरेक्ट तिकडून निघणार. आणि ज्याला पोहता येणार नाही तो डायरेक्ट कुठेतरी वाडा सापडणार. भेटू पाठव ऊन लागत चालू दामादामानी. आमचा माणूस दिसलेला चल ना शिकव पोहायला मला. आहे ना नाडे एवढे पोहायला पाय बाजू राहिले चालले. फायनली आता आपण येऊन पोहोचले डायरेक्ट पाटावरती. इकडं पाट आहे. आता इकडं आपल्या आंघोळ्या करायचे. पण तयारी पहिला थोडा आराम बिराम करणार मग पाटा उड्या मारणार.
त्या साईडने इकडे पोर आंघोळ्या करते. थोडे आता आपण पण आराम करणार डायरेक्ट पाठावर जाणार. मस्त भाई संतो आपले कावड बिवड आटवतील. थोडा नाश्ता विष्टा करून राहिले आपले पंटर. नाश्ता विष्टा करून डायरेक्ट इकडे पाठात पोहायला जाऊ. येऊन द्या. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया. मार. पब्लिक आता मस्त पैकी सगळ्यांच्या झालेल्या आहे. आता मस्त पैकी आवरायचं आपल्या बॅग सगळं आवरायचं. मस्त पैकी सगळ्याच्या आंघोळ संतोष शेटची आंघोळ झालेली. निम्मे निंब राहू पोहात दे काहीचे कपडे घालायचे काम चालू. लवकर दादा पुढचे याला शेवट होत का. पब्लिक आता आपण पोहोचलो डायरेक्ट आश्वी मध्ये. थोडा अंतर चालायचं, थोडा आराम बिराम करायचा. ना दमले ना आता लय आज दमलेलो आता आता आराम करायचा थोडा. आता डायरेक्ट मशानभूमीत आराम करणार. मशानभूमीत तिला जास्त शांतता आहे. आपल्या गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी झाली. आता कोण कोण वाट बघत आहे कमेंट मध्ये सांगा. हो ना, आता आश्वित आलो होतो. आश्वित आलो पाऊस लय चालू झाला त्याच्यामुळे थोडा वडे खायला थांबलेले आपले मित्र विदर सगळं. तेव्हा मोकार पाऊस चालू आहे धिंगाणामध्ये. लवकर जाऊ आता. यावेळी थोडा लेट होईल, काय हरकत नाही ना. तेवढा डांबरीला तापला होता पाहिला असं ना. आता पण काय हरकत नाही. डांबरी गार झालाय, जाऊ भिजत काय ना पण जाऊ. हो ना, थोडं पुढं आलो परत पावसाने चालू केलेली. परत हाल चालू आता. अंतर काय उरकत का नाही आज काय ना. कॅमेरा पाणी आला वाटतं. आता देखा आपने लापरवाही का नतीजा है. वाटत नाही आता जाऊ लवकर म्हणून. आपल्या पोर आहे पण इथून इकडे वळाली. लवकर आवडतं पळू. तर पब्लिक आता चालता चालता आपण येऊन पोहोचलो डायरेक्ट वरोड्याच्या घाटामध्ये. आपले नाना थोडेफार जमलेले. पोरांनी इकडे कावड आटवायचं काम चालू आहे. आणि आता पाऊस झाल्यामुळे ना एकदम व्ह्यू चेक करतो कसा व्ह्यू आहे. नुसता ना आता फुला आहे. तर आता दिवस चाललाय 6:30 झालेले. आता 2-3 अर्धा तासात आम्ही स्पॉटवर पोहोचू. चला भेटू पुढं. तो पोहतात ना जरा एन्जॉय करा. आलोले आपण मंदिराच्या स्पॉटच्या थोडं जवळ आलोले. पण आता जेवणाचा सोय केलेली आहे. म्हणजे आपले सगळे जिगरी मित्र आपले आता बसलेले. थोडं जेवण बिवण करू मंदिराकडे जाऊ. तर पब्लिक आता आपण येऊन पोहोचलो डायरेक्ट स्पॉट वरती. नानाच्या बायाचे फोड चेक करायचं काम चालू आहे. आता आपल्या याच्यामुळे दिसत नसेल अंधारामुळे पण चालू आहे. आम्ही शेकायला बसलो आता. काय बसून चूल पेटवणे आपली जुनी संस्कृती आहे, ती परंपरा आहे, ती आपण जपली पाहिजे. असं काहीतरी. आणि आता भेटू आपण रामकृष्ण हरी. भेटू आपण पार्ट 3 मध्ये. उद्याचा व्हिडिओ एकदम इंटरेस्टिंग राहणार त्याच्यामुळे कमेंट करा. इसी के साथ आज की मजदूरी यहीं खत्म करते हैं. अगर तुम्हें वीडियो पसंद आई तो लाइक मारो यार, तो लाइक मारो. और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो. वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए.